नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी। माझ्या चॅनलमध्ये तुमचं या नवीन वर्षात खूप खूप स्वागत आहे। अगदी पहिला वायला गाजर हलवा झालेला आहे घरी। गाजराचा शिरा अगदी मुलीचा फेवरेट असल्यामुळे भरपूरदा बनतो आमच्याकडे। तसा गाजर अजून तितका चांगला आलेला नाहीये, पण काल बाजारात दिसल्यावर मन काही आवरलं नाही तर घेऊन आली। इथे साजूक तूप पहिले टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण किसलेला आपल्याला इथे गाजर घालून घ्यायचा आहे। अगदी नावालाच तूप टाकायचं आहे। तूप नाही टाकलं तरी चालणार आहे, पण तुम्हाला जर तूप आवडत असेल तर इथे तूप टाका, त्याचा छान फ्लेवर येतो शिरा खाताना। हा पदार्थ मिनिटात बनणारा नाहीये, हा तासात बनणारा पदार्थ आहे। आता जस्ट सुरुवात झालेली आहे गाजर यायला बाजारात। दिसले म्हणून मला काही आवरलं नाही आणि मी घेऊन आली आणि लावलं नवरोबाला कामाला। पूर्ण आयते वायते गाजर किसून घेतले त्यांच्याकडून। बरेचदा बनतो आमच्याकडे हा शिरा, मुलीचा अगदी आवडीचा पदार्थ आहे अगदी, त्यामुळे जानेवारीतच येतात तसे तर हे, पण आज मला दिसले तर मला काही कंट्रोल झालं नाही घेण्यापासून। पुष्कळ मेहनत लागणारा हा शिरा आहे, तसं चांगले पदार्थ बनवायला मेहनत लागतेच, तर त्यातलाच हा एक प्रकार आहे। भरपूर वेळ लागतो किसून घेतल्यानंतर भाजायला। भरपूर प्रमाणात त्याच्यात पाणी असते गाजरमध्ये, तर तो छान आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। इथे मी मोठ्या फ्लेमवरती कढई शिफ्ट केलेली आहे। छान व्यवस्थित परतवून थोड्या वेळाने परतवून खाली लागू न देता परतवून त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। हे बघा, जसा भाजला जातो आहे गाजरचा रंग चेंज होतो आहे, पूर्ण पाणी सुटतं त्याला, त्याचं पाणी पूर्ण सोकेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। इथे अगदी व्यवस्थित भाजून हे बघा पूर्ण पाणी आता कमी होत आहे, तर थोडा चिमला आहे गाजर। व्यवस्थित परतवून आणि साईडला मी इथे दूध तापवायला ठेवलेलं आहे। इथे प्रमाण लक्षात घ्या, 1 किलो गाजर असेल तर 1 लिटर दूध घ्या। बरोबरीला प्रमाण घेतला तर शिरा अगदी व्यवस्थित चांगला होतो। दुधाचाच मावा तयार होऊन जातो त्याच्यात आणि अगदी व्यवस्थित छान असा लागतो। वेगळा खवा टाकायची गरज लागणार नाही, इतका व्यवस्थित होतो तो। दूध जर कमी असेल तर मग तुम्ही दूध पावडर पण इथे वापरून घेऊ शकता, पण शक्यतोवर दूध बरोबरीलाच घाला, म्हणजे बाकी दुसरं कुठलंही पदार्थ घालायची गरज नाही आहे। माझी अगदी आई म्हणजे लहानपणापासून आम्ही ह्याच पद्धतीने शिरा बनवलेला पाहिला आहे। अगदी माझ्या आईच्या पद्धतीचाच आहे हा शिरा, तिच्याकडनं शिकले आहे मी हा शिरा बनवायला। लहानपणापासून आम्ही हीच प्रोसेस पाहिलेली आहे शिरा बनवण्याची। दूध तापलेलं आहे, थंडगार दूध न वापरता इथे तुम्ही दूध तापवून घ्या। आता जरा उडायला लागलं होतं म्हणून मी कॅमेरा दूर केलेला आहे। तुम्ही बघू शकता गॅसवर छोटे छोटे असे शिंतोडे उडलेले आहेत गाजरचे कलसताना। आता हे थोडं करून मी दूध इथे एकसाथ घातलं तर ते उडतं, म्हणून मी थोडं दूध इथे घालून घेते आहे। दूध तापलेलं आहे त्याच्यामुळे लगेच त्याला उकळी येते, वेळ लागत नाही आणि चव कायम राहते। थंड आणि गरम असं मिक्स केलं तर त्याची थोडी चव वेगळी येते, बदलते। त्यामुळे इथे व्यवस्थित मी थोडं करून पूर्ण दूध घालून घेणार आहे। थोड्या वेळात अगदी त्याला हलवत राहायचं आहे, कलसत राहायचं आहे। छान भाजला जातो शिरा आणि साईडनी जे दुधाचं लागलेलं येतं ते पण तुम्ही तेव्हाच्या तेव्हा खरवड काढत चला। तसं एकदम निघत नाही ते, पण जास्त नाही होत मग तेव्हाच्या तेव्हा काढत राहिलं की। इथे मी नॉर्मल मदर डेअरीचंच दूध वापरलेलं आहे, अगदी फुल क्रीम वगैरे असं काही वेगळं दूध नाही घेतलं आहे, साधं आपलं पॅकेटचं दूध वापरलेलं आहे। हे बघा अगदी उकळी लगेचच आलेली आहे, पूर्ण
इथे कॅमेरा तुम्ही सांभाळूनच शिरा करताना बघा, कारण पुष्कळ उडतं ते छोटं. आणि इथे मंद आचेवर मी करत नाही आहे, इथे मी फुल फ्लेमच केलेली आहे, कारण बराच मंद आचेवर केलं, सिमवर केलं तर खूप वेळ लागेल आहे. ते होतपर्यंत मी इथे ड्रायफ्रूट्स आपले जे आवडतात ते टाकून घ्या. मी इथे काजू आणि बदाम घेते आहे, त्याचे छोटे काप करून घेते आहे. शिरा करायला ठेवल्यावर अगदी तिथल्या तिथेच कामं चालू ठेवावे लागतात, कारण सतत त्याला हलवत राहावं लागते, खालून लागायला नको म्हणून त्याला सतत कलसत राहावं लागते. थोड्या वेळाने त्याला कलसत राहायचं. हे बघा अगदी दुधाचा कसा मावा तयार झालेला आहे कलसून. आता दूध पूर्ण आटल्यानंतर इथे साखर घालून घ्यायची आहे. आता साखर जशी मेल्ट होईल तसा गाजरचा रंग चेंज होईल. अजून जानेवारीच्या मध्यपर्यंत आमच्याकडे छान गाजर येतील. अजून खूप लेट येतात तसे आमच्याकडे गाजर. बाकीच्यांचे 2-2, 3-3 शिरे झाले पण असतील करून, पण हा माझा पहिलाच या सीझनमधला पहिलाच शिरा आहे. आता पूर्ण साखर मेल्ट झालेली आहे, ती पण छान व्यवस्थित कलसून घ्यायची आहे. अजिबात त्याचा पाक ठेवायचा नाही आहे, पूर्ण त्याला कलसून आटवून घ्यायचा आहे. बघा बऱ्यापैकी गाजरचा रंग चेंज झालेला आहे. हे बघा दुधाचा अगदी सुंदर मावा तयार झालेला आहे तिथल्या तिथे. हे बघा छान असं आता साखर पण आटत आलेली आहे. आता मी इथे ड्रायफ्रूट्स टाकते आहे आणि वेलची पूड टाकते आहे. छान व्यवस्थित आता शेवटच्या वाफेवर आलेला आहे शिरा, तर त्याच्यासोबत हे ड्रायफ्रूट्स पण व्यवस्थित होऊन जातील आहे. त्यांच्यावर पण वाफ आल्यावर ते पण छान लागतील. तुम्ही इथे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते घालू शकता. किशमिश, काजू, बदाम, पिस्ता, वरून गार्निशिंग पण करू शकता आणि कलसताना पण तुम्ही घालून घेऊ शकता. पण छान वाफ आली त्यांच्यावर पण की छान लागते, आपल्या खाताना वेगळं खाल्ल्यासारखं वाटत नाही. इथे अगदी शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे शिरा. संपवायला मिनटं लागत नाही, पण बनवताना तासनतास चालले जातात याच्यात. इथे वरून आता बंद करायचीच वेळ आलेली आहे, तर वरून मी छान तूप त्याला सोडून घेतलेला आहे. अगदी सुंदर असा फ्लेवर येतो त्या तुपाचा. तुम्ही पण टाकून पहा असा तूप वरून, खूप छान लागते, खूप छान फ्लेवर येतो. हे बघा दुधाचा पूर्ण मावा असा कढईला लागलेला आहे. तर आता हा आपला